सर अतिवृष्टी मच्छीमाराच्या अनेक समस्या आहेत. आम्ही काय बोलायचं आता ऐकतो साहेबाशी अतिवृष्टीसाठी चर्चा केली. त्यांना सांगितलं की तुमचा पूर्ण प्रस्ताव आम्ही राज्य सरकारकडे पाठवलेला आहे, पण त्याचा मंत्री साहेबाला भेटून त्याचा पाठलाग करून आम्हाला सगळ्या जणाला मच्छीमाराला त्याचा बरेचसे आमचे कार्यकर्ते नेते आहे पाठलाग करून सनी मंत्री साहेबाच्या पाठीमागं लागून माझा असा अंदाज आहे की एका महिन्यामध्ये ते पैसे भेटले पाहिजेत. काऊन की नितेश राणे साहेबांना नागपूरच्या अधिवेशनमध्ये सांगितलं होतं की बा मच्छी मारायला 1 ते 1.5 महिन्यामध्ये पैसे मिळन. त्याला आता 2 ते 2.5 महिने झाले, पण काही अडचणी असत्या, त्या अडचणी प्रस्ताव जायला बी थोडा वेळ लागला. ते एका महिन्यात अतिवृष्टी भेटन. आणि हे जे परिपत्र काढलेलं आहे आमचे नितेश राणे साहेब खूप आमच्या मच्छीमारासाठी खूप चांगले मंत्री आहे. त्यांना बरेचसे काम आमचे मार्गे लावलेले आहे. त्याच्यानंतर देवाभाऊ जे लाडके मुख्यमंत्री ते पण आमच्या मच्छीमारासाठी चांगले आहे. लवकरच आम्ही शिष्टमंडळ नितेश राणे साहेबा संग जाऊन मुख्यमंत्री साहेबाची भेट घेऊन मच्छीमाराचे प्रश्न आम्ही या 8 ते 15 दिवसात सोडवणार आहे असं आम्हाला मंत्री साहेबांना सांगितलेलं आहे. जे मच्छीमार जे भोईचामार जे मच्छीमार. आपल्या नावाने आपल्यासोबत कोण कोण आले आज बरेचसे कमीत कमी 4 ते 5 हजार लोक या मराठवाड्यातून आलेले आहे. मच्छीमार सगळा धंदा पाणी सोडून आलेले. काऊन की त्यांना रोजगार म्हणजे काय, तळ्याच्या बाजूला राहणारे लोक, जाळं टाकणारे, दुपारी माल धरणारे, संध्याकाळी चूल पेटवणारे लोक आहे. पण सगळा धंदा सोडून 100 खर्चानं ते भाडं खर्च करून आलेले. तशी मायबाप सरकारला नितेश राणे साहेबाला मुख्यमंत्री साहेबाला विनंती करतो की लवकरच लवकर नुकसान भरपाई भेटावे आणि जे हे परिपत्र विखे पाटलांना काढलेलं आहे हे रद्द व्हावे अशी मी सरकारला मच्छीमारातर्फे विनंती करतो. मच्छीमाराच्या संबंधी आपण विभागीय आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे. त्यांनी काय शासन दिले आणि आपल्या मागण्या काय आहेत? मराठवाड्यामध्ये गोदावरी विकास महामंडळ म्हणून आता 1 एप्रिल 2026 पासून कार्यरत होत आहे. 1966 पासून जे मत्स्य व्यवसाय विभागाकडं तलाव जलाशय हस्तांतरण झालेले आहेत आणि ते तलाव नोंदणीकृत मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेला एका वेळेस 5 वर्षाकरिता ठेका पद्धतीने दिल्या जातात. ते ठेके तात्काळ रद्द करावा म्हणून 3 परिपत्रक गोदावरी महामंडळाने काढलेले आहेत. ते परिपत्रक तात्काळ रद्द करून 3 जुलै 2019 प्रमाणे तलावाचे ठेके मत्स्य व्यवसाय विभागामार्फत देण्यापूर्वी जे देत होते यापुढेही देण्याची चालू राहावं यासाठी आम्ही माननीय विभागीय आयुक्त यांना भेटलो. विभागीय आयुक्त यांनी आमच्या निवेदन सविस्तर वाचलं आणि चर्चा करताना असं म्हटलं आहे की हा निर्णय शासन स्तरावरचा आहे, त्याच्यामुळं आम्ही शासनाला तुमच्या ज्या बाजू आहेत ते सांगतो आणि त्याच्यानंतर शासन याच्यामध्ये निर्णय घेईल. इथपर्यंत आमची विभागीय आयुक्तांसोबत चर्चा झालेली आहे. तर आज जे धरणे आंदोलन झालेले मच्छीमाराचे जे समस्या होती तर हजारोच्या संख्येने इथे उन्हातान्हात बसलेले. तुम्हाला वाटत नाही का सरकार म्हणजे याकडे काही दुर्लक्ष करत आहे? आता सरकारला आम्ही इशारा आंदोलन केलेलं आहे. आजचं आज विभागीय आयुक्त यांच्यासमोर 1 दिवसाचे मराठवाड्याचे जे धरणे आंदोलन आम्ही केले इशारा आंदोलन आहे. यावर हे 3 परिपत्रक रद्द न केलंच आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये जल समाधी आंदोलन मच्छीमारामार्फत घेण्यात येईल. शासनाला विनंती मायबाप शासनाला की आमची ह्या आंदोलनाची शासनाने दखल घ्यावी. धन्यवाद. विभागाला बाजूला ठेवलं या महाराष्ट्र शासनामध्ये आपल्या कॅबिनेट मंत्री महोदय राणे साहेब, सेक्रेटरी आहेत, आयुक्त आहेत, विद्यालय सहाय्यक आयुक्त आहेत, कर्मचारी आहेत, भारत सरकार पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेच्या मालमत्ता बोलल्या जाते. आपण जनजागृती नसल्यामुळं शिकलेले फार सुशिक्षित आहेत, नोकरी नाही. आमच्या मच्छीमारामध्ये कुठेही कलेक्टर नाही, तहसीलदार नाही, साधा ग्रामसेवक नाही, फार कमी प्रमाणात आहे. आणि आमचा धंदा हे पारंपरिक मत्स्यव्यवसायावर अवलंबून आहे, रोजीरोटी. जर
मच्छीमारांनी तलावातून 2 किलो मासे आणून बाजारात विकलं तर त्यांची फीस भेटते आणि हा मच्छीमार आम्ही आम्हाला आधार नाही एवढ्यासाठीच मागणी आहे. इतर डिपार्टमेंटचे कर्मचारी विभागाचे मालकीचे तलाव आहेत पण शासन धोरणाने ज्यांना मासेमारी हक्क महत्वाच्या विभागाकडे दिले ते अबाधित व्हावं एवढ्यासाठी आपण या ठिकाणी आलोत. आपण सर्व जमलात आणि त्या हक्केला हात देऊन आपण सर्व तळागाळातले मराठवाड्यातले मच्छीमार त्याला त्याच्याबद्दल धन्यवाद. आपले मासेमारी करण्याचा जो आपल्या सहकारी मत्स्य संस्थेला हक्क ठेका दिला जातो दर 5 वर्षाला त्याचं दरवर्षी नूतनीकरण केलं जातं आणि ठेका दर 5 वर्षाला आपल्याला दिला जातो. तो ठेका मत्स्य विभाग महाराष्ट्र शासनामार्फत म्हणतो मी पुन्हा एकदा लक्ष द्या शासनामार्फत